जो गमावलेला असतो, न्यूनगंडलेला असतो की मला काय येत नाही वर्गामध्ये. परंतु असं एखाद्या विद्यार्थ्याचा क्रीडा स्पर्धेमध्ये असेल किंवा सांस्कृतिक किंवा अन्य कुठल्याही स्पर्धेमध्ये इथं सन्मान झाला की त्याच्यातला आत्मविश्वास वाढवतो आणि असे विद्यार्थी अभ्यासामध्ये देखील पुढे जातात. हा माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची जसे आवड तशी संधी देण्याचं काम ही शाळा करते हे पाहून मला आनंद झाला. मी आलो नसतो तर खूप तोटा झाला असता, खूप तोटा झाला असता इथं. मला इतकी सुंदर शाळा इथं पाहायला मिळाली आणि किती तुम्ही सारखा आज एका कार्यक्रमासाठी खास ड्रेस केला नाही. मला त्या 26 जानेवारी दिवशी देखील वेगळा ड्रेस करता आला नाही. पुन्हा शिक्षक म्हणून वेगळा केला असेल तुम्ही 26 जानेवारीला, का केला नाही? बघा, इतके उत्साही शिक्षक मला पहिल्यांदा भेटतात आणि या अशा ठिकाणी अतिशय खूप छान काम करताय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाला तर वाव तुम्ही देताय, परंतु याच्यातून एखादा चांगला विद्यार्थी एखादी चांगली कला गायन असेल, नृत्य असेल किंवा अभिनय असेल, वेगवेगळी कला, तर इथं त्याला सादर करायचं व्यासपीठ देणं तर तुमच्या नजरेत आला. काय सांगा, उद्या एखादा मोठा कलाकार याच्यातून पुढे जाऊ शकेल. क्रीडा स्पर्धेमधून तुम्ही आता विभागापर्यंत मजल मारली होती म्हणे. वैशाली माडेचं नाव ऐकलं का तुम्ही? हा, वैशाली माडे ही खूप लहान गरीब अगदी स्लम एरिया मधली मुलगी होती. सुरुवातीला बँड मध्ये गायन करायची. तिला एका चॅनलला अशी संधी दिली आणि आज एक मोठी गायिका झाली. अशी वैशाली माडे इथून पण तयार होऊ शकते एखादा चांगला. तर हे प्रत्येक शाळेनं विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे त्यांच्या कलाप्रमाणे त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी असे वेगवेगळे कार्यक्रम घेणं आवश्यक आहे. आज या सगळ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आणि पालकांच्या देखील चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहतोय. नावच उत्सव कशासाठी केलंय? सगळ्यामध्ये उत्साह निर्माण करणं. सण उत्सव त्यासाठीच असतात. एक दिवस फुल एन्जॉय आणि तयारीसाठी गेला असेल 8-15 दिवस. आणि पालक इथं प्रेक्षक म्हणून सगळे पालक आले असतील. मला अजून एक माहित आहे, आता हे जे कार्यक्रम मुलं करणार तुमचा दर्जेदार कार्यक्रम असेल, कदाचित थोडा कमी असेल, याच्यापेक्षा अनेक दर्जेदार कार्यक्रम आता घरी बसून टीव्हीवर वेगवेगळ्या चॅनलवर आपल्याला बघायला मिळतात. तरी देखील एवढे लोक तुमच्याकडे का आले? साहेब यायला उशीर झाला, 5:30ला एक किलो मुले होते, 7ला आले. पुन्हा त्यांचं फेटाण सत्कार, पुन्हा भाषण. माझं भाषण ऐकायला थांबला नाही, तुम्हाला माहित आहे कशाला थांबलाच माहित आहे का? तुमच्या लेकराचा जो काय परफॉर्मन्स आहे, जे सादरीकरण आहे, ते कधी एकदा स्टेजवर माझं लेकरू जाते, कधी एकदा पाहते आणि तेवढ्यासाठी थांबला. हे विनोदाचं नाही. इथं अगदी जिल्हाधिकारी साहेब जर असते आणि त्यांचा मुलगा तुमच्या शाळेमध्ये असता तर त्या कोपऱ्यामध्ये थांबवून ते तिथं बसून कार्यक्रम पाहिले असते. इतकं महत्व आहे. हा दुसरा तिसरा कुणाचा कार्यक्रम नसून आपल्या पोटच्या लेकराचा, पोटच्या गोळ्याचा कार्यक्रम आहे. आणि हे क्षण, एखादा छोटासा व्हिडिओ, एक फोटो कायमस्वरूपी जतन करून ठेवायचं. हे बघ, तू पहिलीला असताना असं सादरीकरण केलं आणि उद्या तो मुलगा मोठा दाखवल्यानंतर त्याच्या मुलाला दाखवेल तुमच्यासारखा मी पण भाग घेतलेला होता. उद्या तो पालक होईल, वडील होईल, ते आपल्या लेकराला दाखवल. बघ, माझ्या वेळेस ते हे सर होते, त्यांनी असा असा कार्यक्रम केला होता. ते धाराशिवचे काळेले साहेब आले होते प्रशासन अधिकारी म्हणून, ते बोलत होते, त्यामुळे मी खूप मला कार्यक्रम साजरे असं काहीतरी काय आठवणी त्यांना जे आठवण ते त्यावेळेस सांगतील त्यावेळेस. आणि हे खूप मोठी गोष्ट आहे. मी अजून एक सांगतो की छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून शाळेनं काही विद्यार्थ्यांचा सन्मान केला, त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, हे मी तुम्हाला सांगत होतो. परंतु काही काहींच्या आयुष्यात असा प्रश्न शेवटपर्यंत येत नाही. शाळेनं तुमचं कामगार वस्तीमध्ये तुम्ही आहात, असे पालक हेरा ज्यांच्या आयुष्यात कधी फुल मिळाला नाही, कधी स्टेजवर यायला मिळाला नाही. आमचे एक मित्र आहेत व्यंकटराव गुंड म्हणून, ॲडव्होकेट व्यंकटराव, त्यांनाही लक्षात आलंय. त्यांचे आज फार मोठं प्रस्थ आहे, ते धाराशिव साहेबांना माहित आहे, फार मोठं उद्योगपती आहे. परंतु त्यांच्या लहानपणी त्यांची आई शेतात काम करायची खुरपण्याचं आणि अशा काळामध्ये त्यांचं आयुष्य गेलं. आई वारली, परंतु आईच्या ज्या मैत्रिणी होत्या शेतात काम करणाऱ्या आयुष्यभर, वेगवेगळ्या जातीच्या, वेगवेगळ्या समाजाच्या,
त्यांच्यामध्ये ते आईला बघायचे आणि ते त्यांनी एका दिवशी त्या सगळ्या आईच्या मैत्रिणीला धाराशिवला आणलं खेडेगावातून आणि त्यांचा सन्मान केला. त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं, त्यांच्या डोळ्यातले अश्रू तळ सांगत होते की आयुष्यामध्ये 70-80च्या पुढच्या ते वय होते त्याचं, आयुष्यामध्ये स्टेजवर येण्याची संधी त्यांना कधीच मिळाली नाही, साधं कुणी सुद्धा सन्मान केला नाही. असे पण काही लोक असतात. अशा लोकांना व्यासपीठावर आणण्याची संधी या निमित्तानं, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शाळेने शोधावी, त्यांचा सन्मान करावा. खूप खूप म्हणजे त्यांचा सुद्धा आत्मविश्वास वाढायचा. आयुष्य असं जातं, असे जन्मतात असे मरतात, परंतु शाळेने एक सामाजिक बांधिलकी म्हणून असे एक निमित्त शोधावं. अशा पालकांचा, अशा म्हाताऱ्या कोताऱ्या आजी आजोबांचा सुद्धा सन्मान करण्याची संधी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शोधावी, असं एक जाता जाता मी आपल्याला आवाहन करतो. मला इथं बोलावलं, माझा सन्मान केला आणि चांगली शाळा पाहण्याचा, चांगल्या शाळेच्या कार्यक्रमाला हजर राहण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली, त्याबद्दल शाळेचे, आमच्या बुलबुले साहेबांचे मी धन्यवाद मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद साहेब.